विचार म्हणजे संघटनेचा विचार माझ्या मनात आला। आणि याच्यानंतर आपण बघतो की आपला अशी परिस्थिती आहे, उद्या गंगाला महापूर आला तर आपले वावर जातात, आपल्या शेतात पाणी जातं आणि आपला लाखोचं नुकसान होतं आणि आपल्याला जोडधंदा म्हणून वाळू व्यवसाय सुद्धा करता येत नाही। वास्तविक पाहता व्यवसाय तर सोडाच, पण आपल्या घराला 2 टोपले जर वाळू लागत असेल तर आपल्याला तो अधिकार नाही, कारण तो सुद्धा अधिकार शासनाने आपला हिरावून घेतला आहे। वास्तविक पाहता वाळूपासून काही कोणाचं नुकसान होत नाही, कारण ते घर बांधायचं साहित्य आहे। एकतर माणसाच्या जीवनात एकदाच घर बनतं आणि ते सुद्धा आपल्याला 300 ते 400 रुपयांनी वाळू मिळणारी आपल्याला 3000 रुपयांनी घ्यावं लागते। म्हणजे एका कुटुंबाला 10 बरास वाळू जर लागत असेल तर त्याचे 28,000 रुपये हे अनलिगल मार्गाने, चुकीच्या मार्गाने पैसा वायाला जातो। मग ह्या पद्धतीला परिस्थिती बदलीन कोण? राजकीय लोकांना या गोष्टीची गरज नाही। तुम्हाला सांगतो, गावातल्या सरपंचापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्याला वाळू फुकट आहे। तहसीलच्या शिपायापासून तर कलेक्टरपर्यंत सगळ्यांना वाळू फुकट आहे। फक्त वाळूचे पैसे मोजावे लागतात, ते सामान्य माणसाला मोजावे लागतात। तर ह्या परिस्थितीची बदल आणि इतकं सोपं गणित आहे की शासनाकडे कलेक्टर आहे, इंजिनियर आहे, या पद्धतीनं जर विचार केला तर सरळ सरळ वाळूचा कर सिमेंटमधून घ्यावा आणि वाळू ही खुली करावी, तर सगळ्यांनी आपल्या गोदाकाठच्या लोकांना ही वाळू खुली मिळेल आणि स्वस्त सुद्धा मिळेल आणि शासनाला पूर्णपणे 100% कर वसूल होईल। या पद्धतीनं शासन का करीत नाही तर आपली समाजापर्यंत, शासनापर्यंत आवाज जात नाही। आणि वास्तविक पाहता आपली आई सुद्धा आपल्या मुलाला रडल्याशिवाय पाजित नाही, कारण मूल जर चांगलं खेळत असेल तर ती आई म्हणते नाही त्याचं बरं चाललंय, त्याच्यामुळे ती त्याच्याकडे ध्यान देत नाही। हीच परिस्थिती आपली सुद्धा आहे। आपण जर रडलो नाही तर आपल्या नेत्याला आपला आवाज कळणार नाही, कारण त्यांना वाळू फुकट मिळते आणि आपल्याला एका बराचे 3000 रुपये मोजावे लागतात। तर ही परिस्थिती कुठपर्यंत चालणार? आज सुद्धा वाळूचा उपसा सरळ चालू आहे, फक्त कोणाचा चालू आहे की जे नेते आहेत यांचेच वाहनं चालतात। मग आपलं का चालत नाही? तर आपल्याकडे वशिका नाही, पद नाही, पैसा नाही, प्रतिष्ठा नाही। या गोष्टीमुळे आपल्याला 3 ते 4000 रुपये गंगाकडीच्या लोकांना सुद्धा मोजावे लागतात। तर या आपले 2-3 प्रश्न आहेत, 5 प्रश्न आहेत।